महानगर की सौंदर्यीकरण की भ्रष्टाचारी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। महानगर पालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ, महानगर पालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ। ठेकेदार की भ्रष्टाचारी नहीं चलेगी। भ्रष्टाचारी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मनपा आयुक्त होश में आओ। बघा, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आंदोलन करतोय। मूळ या आंदोलनाचा कारण म्हणजे आपल्याला माहिती असेल, मागे आपण पाहू शकता एवढा मोठा तलाव, नागपूरची जे शान आहे, मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राची जे शान आहे, त्या गांधी सागर तलावामध्ये 49 कोटी रुपयाचा घोळ झालेला आहे। 2019 पासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे। ज्या कंपनीला त्या ठेकेदारावर तर लक्ष त्यासाठी नियुक्त केलेलं होतं, त्या कंपनीनं त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। 49 कोटी रुपयाचं काम या तलावामध्ये झालेलं नाही असं माहितीच्या अधिकाऱ्यामधून पूर्ण माहिती आलेली आहे। आणि या ठेकेदार आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत, कारण की नागपूर महानगरपालिकेला तर याच्यावर तर लक्ष देऊन काम करायला पाहिजे नव्हतं। नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत त्या कंपनीवर तर कुठलीही कारवाई केलेली नाही, त्या ठेकेदारावर तर कुठलीही कारवाई केलेली नाही। याचा अर्थ नागपूर महानगरपालिकाही या भ्रष्टाचारमध्ये सामील आहे। चोर चोर मौसेले भाई अशी म्हणण्याची आता नागपूरकरांना वेळ आलेली आहे। त्यामुळे जेव्हा न्याय मिळत नाही तर त्यावेळी आपण माननीय उच्च न्यायालयाकडे जातो। जर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ज्या कंपनीला नियुक्त केलेलं होतं त्या कंपनीवरती जर समजा त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेलं नाही, त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही, तर आम्ही नागपूर महानगरपालिकेला सुद्धा त्या ठिकाणी कोर्टामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं।